आता त्या टाइमला असणार त्या ठिकाणी असणार मनुष्यपणाची अवस्था काय असती? आपणच अवतरावे, अवतार नाट्य दाखवावे. म्हणून त्या ठिकाणी असणारे मनुष्य जन्माची अवस्था राम स्वतः करून दाखवायला लागले. आणि त्यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी असणार तुझ सगुण मनोखी निर्गुण रे, अशी या रामाची अवस्था आहे. पण त्या टाइमाला असणार या मृत्यू लोकात जन्माला माणूस आला की संसार करावा लागतो, प्रपंच करत करत परमार्थ करावा लागतो. बुडत हे जन न देखावे डोळा, या प्रकारची अवस्था या भूलोकावर. काय करायचंय? रामायण ऐकायचंय का तमाशा बघायचाय? हे ह्या भूलोकावरती केले कर्म झाले त्याची भोग आले. या प्रकारे या भूलोकातली अवस्था ते राम करून दाखवतात. कोणी लक्ष्मणात जाणून भविष्याचे चिन्ह व्रता करी विलपन तेही लक्षण अवधारा, तेही लक्षण अवधारा. बंधू असणारा विकळ पडलेला आहे. पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारे राम त्या टाइमाला काय करतात आणि कशा प्रकारचा शोक करतात, त्याचे लक्षण कसे असतात? आपलं गेलं जग बुडालं त्या टाइमाला माणसाची अवस्था काय होत असते ती ऐका. स्वमित्र देखुनी रुद्रोक्षिता धरुणी सुसेनाचा हात, बंधू स्नेह कवळीत काय बोलत श्रीराम. लक्ष्मणाच्या अंगावर रक्ताचा सर्व चाललेला युद्धाचा प्रसंग आहे. लक्ष्मण बेसुद्धा अवस्थेत पडलेला आहे. सुषेण वैद्यराज समोर बसला, त्याचा हात धरला प्रभू रामचंद्राने आणि सुषेण वैद्यराजेला राम काय म्हणतात ऐका. प्राणा परिसाधिक झाला सखा बंधू लक्ष्मी म्हण, मज एकले सांडूला प्रयाण मांडिले. अरे बाबा, प्राणापेक्षा बी मला इतका आवडताय, किती आवडताय? विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, या प्रकारे असणारा प्राणाचा प्रिय आणि त्या ठिकाणी असणारा आणि या ठिकाणी विकळ पडलेला आहे. हे सुषेना, अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलतात. सखे बंधू दोघे जण येरा सासराय धरुण, वना निघालो आपण पित्र वचन पाळावया. अरे बाबा, दोघ जण एकूण येण्याच्या संगतीनं खरा तर वनवास माझ्या नशिबात, पण त्याच्या आधारानं मीन माझ्या आधारानं तो आणि वडिलाचा असणाऱ्या बायकोला शब्द गेला आणि त्या मुद्द्यावर आज 14 वर्षे वनवासाला आलो. कराय गेलं एकन झालं दुसरं. हे सुषेना, ऐकणारे बाबा आमची अवस्था या प्रकारे बोलू लागले. गावाले कुळ ना कुळ वचन ऐके सुषेना लक्ष्मी म्हणे वेंचिलिया प्राणा, मज चाड नाही निज प्राणा येर जना काय चाड. ज्या टाइमाला असणार बोलणं सुषेण वैद्यराजेला राम म्हणतात, मज चाड नाही दिन जना. म्हणून या ठिकाणी आता या ठिकाणी माझ्या भावाच्या पुढे मला या वाचण्याची किंमत नाही रे बाबा. या प्रकारे असणार राम सुषेण वैद्यला बोलतात, काय म्हणतात? बुडाले धैर्य वीर्य, बुडाले माझे परमेश्वरी, बुडाले येत सर्व बंधू स्वयमेव अंतरला. बुडाले माझे धैर्य सोयरे. अरे माझं काही आता उरलं नाही, माझ्या धैर्य राहिलं नाही, माझ्या सोयरे राहिलं नाही, आता मला कोणी नाही. काय करू रे? अशा प्रकारे असणारा कुणाचा डॉक्टरचा हात धरला देवाने आणि त्या टाइमाला असणार शोक करू लागले. बुडाले
माझी कृती बुडाली माझी सूर्य शक्ती बुडाली माझी परमख्याती बंधू निश्चिती अंतरला. अरे बाबा या ठिकाणी माझी धृती माझी कीर्ती माझी शक्ती कुठल्या प्रकारची शिल्लक राहिली नाही का? कारण माझ्याकडे शौर्य शक्ती एवढी होती. विश्वामित्राच्या यज्ञाला गेलो आणि त्या ठिकाणी ऋग्वेदाचा अभ्यास केला आणि ऋग्वेदाच्या अभ्यासात कशा प्रकारे युद्ध करायचंय तो अभ्यास शिकलो. पण काही तिचा उपयोग झाला नाही. म्हणून आता मला दम धरवत नाही. काय करू रे सुशेना? अशा प्रकारे राम बोलतात. नेत्राय तसे अंधारी गात्र कांपती तरतरी धनुष्य नगरवे करी धीर निर्धारी नगरवे. ए सुशेना रे बाबा माझ्या डोळ्याला अंधाऱ्या येऊ लागल्या. परंतु या ठिकाणी कुठल्या प्रकारचा आता मला कुठल्या प्रकारचं धीर धरवत नाही का? आता माझं सारं बुडालं काय करायचं? मला माझं गेलं जग बुडालं. ही माझी अवस्था झाली. सुशेना सुशेना सांगणारे मला प्राण जाती विकळ मतीना समरे आळू माळ वाचा जात से बरळ शरीर चळचळ कंपत. अरे या ठिकाणी प्राण माझा गेलाय का राहिला हे मला बोलता येत नाही. बोलाय गेलं एक की दुसरा शब्द आठवतोय हे मला भान राहिलं नाही. लक्ष्मणा आता मला युद्धाचे कार्य कोण येस कोण घे आपण कोण कार्य बघून रावण बंधू लक्ष्मण अंतरला. आता मला युद्ध कशाला करायचंय? आता युद्ध करून मला काय करायचंय? कोण रावण आहे तो? काय घेणं का देणं? माझा भाऊ जर गेला असेल तर त्या रावणाला मारून तरी काय करू? सुशेना नको 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 अशा प्रकारे राम बोलू लागले. चाड नाही विजय व्रती चाड नाही धरती गती चाड नाही यश कृती बंधू निश्चिती अंतरला. मला मोठेपणा मिळावा माझा विजय व्हावा म्हणून या ठिकाणी माझी कीर्ती वाढावा माझं मोठेपण चालावा. अरे माझा भाऊ गेला तर मला काय करायचंय? माझा भाऊ गेलाय अगदी तो निषेध झालेला आहे. अशा प्रकारे असणारे राम बोलतात. जीविताची चाड कोण उभ्यात निसणीन प्राण या जिन्याचे सुख कोण बंधू लक्ष्मण अंतरला. अरे या जीवाचं वाचून करायचं काय? आता या ठिकाणी जीवाचा विचार करायचा आणि या ठिकाणी असणार या जीवाचा विचार करायचा प्रेम करायचं. पण माझा भाऊ जर गेला तर मला काय करायचंय? या प्रकारे असणार राम पुन्हा 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 तवापासून माणसाचेच रडतात. वडील जे जे करती आणि त्या नाव धर्म ठेवीती. या प्रकारे असणार या मृत्यू लोकांची अवस्था ही आहे. धावा पावरे लक्ष्मणा का करीतो सी प्रयाणा महद सोडून दिनवदन कोण्या स्थाना जातोसी. धाव पाव लक्ष्मणा. अरे मला आता वाचून काय करायचंय? का बरं मला सोडून चालला लक्ष्मणा? अरे मला सोडून तुला काय मिळणार रे लक्ष्मणा? अशा प्रकारे असणार गावाले पेटी आणा हो पेटी. बोला कोणी मी पिडवाची रे उपवासी म्हणून या रुसून जात होती की युद्ध करिता भागलाची म्हणून जाते विसावया. म्हणून मी तुला का कुलती येतोय तुझी करुणा वाकितोय. अरे मला इसावा दे ना बाबा. माणसाला श्रीमंती किती आहे पण गणगोत किती याच्यावर जास्त माणसाचं मोठेपण असतं. या प्रकारे माझी अवस्था आहे. अशा प्रकारे बोलू लागले. इंद्रजिता सारे कारण यवधारणी श्रमला तू करीत धोंदा की सीता बोलली अपवादा त्या विषादा मानिले. अरे बाबा इंद्र सीता संघ भांडण लागलं. भांडण करून त्या ठिकाणी अशा प्रकारे आणि तुला त्या ठिकाणी आघात झाला.
मला वाटतं लक्ष्मणा तुला सीता बोलल्यामुळं राग आला काय? सीता तुला असणारी वाईट बोलली होती ना, तू इथं आलास ना, माझा असणारा राम मरावा आणि म्या बायको करावा याच तर तुला दुःख नाही ना झालं? अशा प्रकारे राम बोलता. लक्ष्मणा येरे येरे परतवनी मज बेटी दे रे, मजवरी रुसला शिकारे तुझे ही वनीचे सांगाती. मोठ्यान रामाने हाका मारली, लक्ष्मणा येरे येरे म्हणून या ठिकाणी मद येऊन साध दे रे. मला ये, मला बोल, अरे मला हुंकार तरी दे. आता मला वाचून तरी काय करायचंय? तुझं विन नागे जीवन सर्वतान सेवी अन्न, न करी अयोध्या गमन उभ्या प्राण सांडिन. अरे लक्ष्मणा तुझ्या वाचून पाणी पिणार नाही, अन्न तर खाणारच नाही. आता या ठिकाणी चालता चालता धडक देऊन जीव देईल. अशा प्रकारचा असणार मला वाचून काय करायचंय? नाव वाचायला दिलं, फराळ कराय बसलो, तिथंच खात बसलो. पण राम म्हणले मी काही करणार नाही. बोला. सीता न लगे माझा सर्वता, काय तोंड दाखवू त्या भरता, काय उत्तर देऊ तिची माता, बंधू सर्वता अंतरला. अरे त्या सीताची मला गरज नाही रे लक्ष्मणा. काय असणार माझ्या भरताला जाऊन सांगू? लक्ष्मण मारला माझ्या तिघी माता, आणि त्यांना जाऊन काय तोंड दाखवू, काय त्यांना बी बोलू, काय सांगू? लक्ष्मण मारला म्हणू का? इकडं सांगितलंय 750 बायका दशरथ राजाला, पण या बाकीच्या एकूण तिकून बरंच निघली घरन तिचं व्हायना बरं. तशा होत्या 750 बायका, पण लग्नाच्या 3च बायका होत्या. त्या बायकाला असणार माझ्या बापाच्या पत्नीला काय तोंड दाखवू? शत्रुघ्न माझा पुसेल जेव्हा, काय मी मुख दाऊ तेव्हा, गेला सर्व सुखाचा ओलावा, जीवी जीवा अकांत. शत्रुघ्न मला विचारणार आहे, त्याला काय मी तोंड दाखवू, काय बोलू? अरे माझ्या सुखाचा ओलावा. सुख म्हणजे कसे? समजा समाधान, याला ओलावा म्हणतात. आणि त्या ठिकाणी काय बोलू त्या शत्रुघ्नाला? सांगणारे बाबा. म्हणून घातली लोळणी अंग टाकिले धरणी, लक्ष्मणे मोकळी लेरणी, कोण शिराणी जिन्याची. म्हणून रामाने असणार धाड दिलीने अंग टाकून दिले. गडगड 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 लोळायला लागले. अरे वाचून करायचे काय? पिटी हाते डोळी पिटी धरणीते, विकळ जाता सर्व सामर्थ्य सुसेने तेते. लय दुःख झालं मला. दोन्ही हाताने असणारा काय लागलेला छातीवर मारून घ्यायला लागला, आणि शेवटी त्याच्यात समाधान होईना म्हणून जमिनीवर दना 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 मुंडका आपटायला लागला राम. या प्रकारची अवस्था झालेली आहे. महामेरू कडाडीता की दर्याचा स्तंभ पडता, तितारू समुद्री बुडता, झाला राखता सुसेना. अरे बाबा या ठिकाणी असणारा महामेरू जर पडला, धैर्याचा असणारा मोठा एखाद्या घराला मोठा खांब आहे, तो खांब पडला. तशा प्रकारे आता सुषेण उठला. संतांच्या संगती मनोमार्ग गती. त्या टायमाला देवाला सुद्धा आणि सुषेण वैद्य राजाचा काय सांगतात ते ऐका. अमृत पाना की दुष्काळी आमिष्टान्न, या वर्षाने वर्ष घरात देवी वचन सुसेनाचे. अरे मरणाऱ्या माणसाला जर अमृत मिळत तर ते मरत नाही. जसं एखादा दुष्काळ पडला आणि त्यांना असणारी सुकडी मिळाली इंदिरा गांधीची, तसं. किंवा आता दुष्काळ पडायला लागलाय ना, अचानक पाऊस आला आणि मग कसा आनंद होतो त्या प्रकारचा. आणि सुषेण राज उमरू लागला. ऐके नंदना तू सर्वदा पैसावधान, बंधू वैकल्य वासना दान, जनी मला धरितोसी. पुढील वाचक
पांडुरंग महाराज कांगणी आणि सूचक आहेत अंशरम महाराज गायकवाड नाकलगावकर. ऐके स्वामी रघुनंदन तू सर्वदा सावधान बंधू वैकल्य वासना जाण जनी मना धरितोसी. प्रभु रामचंद्र भगवान काय होत नाही माग तरी रात्र जायची तुमच्या अगोदर आमच्या गावातलं भेट एवढं तरी काय झालं आज पहिलेच आज्ञा नाही. आता बोला. रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. वाचक सूचक आमच्याकडून थोडी खालीवरील चूक भूल झाली तर क्षमा करा आणि जसं जमा होईल तसं होता नाराज काही होऊ नका. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐके स्वामी रघुनंदना तू सर्वदा सावधान बंधू कैवल्य वासना जाण जनी मना धरितोसी. असो गणेशाला नमस्कार करून दुसऱ्या अध्यायाला आगमन झालेलं आहे रामशक्ती. खरं जर पाहिलं आता फक्त ह्या रामायणामध्ये सगळं त्या ठिकाणी परमार्थ उरलाय बघा. परमार्थ आहे पण मोबाईलने सगळा भ्रष्ट करून टाकलाय. मोबाईल मध्ये काय भागवत आहे, कथा आहे, अनेक प्रकारचे आस्था आहे पण ते कुणी पाहत नाही. पाहणारा एकलाच असल्यामुळं जे पाहिजे का ते पाहत नाही आणि जे नाही पाहिजे का तो पाहतो. म्हणून हा परमार्थ आहे. हा परमार्थ त्या ठिकाणी फक्त राहिला रामायणामध्ये. काय असं तर आता रामायण आहे. मग त्या ठिकाणी रामप्रभू जगाचे जीवन आहे. रामप्रभूच्या भावाला त्या ठिकाणी राजा रावणाने शक्ती मारलेली आहे आणि शक्ती मारल्याच्या नंतर घायल लक्ष्मण झालेले आहेत. आता लक्ष्मणाला उठवण्याकरता रामप्रभूची त्या ठिकाणी अत्यंत तळमळ आहे. सुषेण वैद्य आहे, 18 पद्म वानर आहेत, सगळे त्या ठिकाणी रामाची विनंती करतात. सुषेणने सांगितलं की बाबा लक्ष्मणाला जर उठवायचं असेल तर म्हणजे एक उपाय आहे ते मी तुम्हाला सांगतो असं त्या ठिकाणी बोलतात. उभा राहुनी तुमुखासी चिंतेचे बाण हृदय घेसी देणे अत्यंत दुःखी होसी ऐसे मानसी न धरावे. रामा त्या ठिकाणी चिंतेचे जो बाण आहेत हे बाण हृदयामध्ये जर घेतले तर कर्त कल्याण होऊ शकत नाही. जगाचे कर्त करते तुम्ही आहात, जगाचे बाप आहात, मग तुम्हाला एवढी चिंता करायची गरज नाही. चित्ताने घटे त्या ठिकाणी चतुराई आणि चित्ताने घटे शरीर आणि पापाने लक्ष्मीचा त्या ठिकाणी एक प्रकार घटवतो. म्हणून रामा तुम्ही चिंता करू नका आणि हे कार्य त्या ठिकाणी होईल तुमचं असं त्या ठिकाणी सांगू लागले आहे. नाही पंचत्वा पावला नाही आता प्राण गेला जीवन श्रियेने असे भरला नाही निमाला सर्वता. सांगू राहिले त्या ठिकाणी सुशेनवैद्य म्हणून राहिले नाही पंचप्राण गेला. आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश हा मानवाच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहेत आणि ते सुद्धा सावध आहेत. रामा लक्ष्मणाची त्या ठिकाणी जी तब्येत आहे ही तब्येत त्या ठिकाणी सावधान आहे. नाही मरण पावला. हिचे पाय त्या ठिकाणी गरम लागतात. गरम
म्हणून तुम्ही त्या ठिकाणी चिंता कोणची करू नका, फक्त मी सांगत आहे असं तुम्ही ऐका. राम प्रभू आपल्या भावाकरता त्या ठिकाणी दिलगीर झालेले आहे. विशीर्णा दिसे याचे वदना नाही पालटले देहा चिन्हा नाही काळे मा चढले जाना जीवे लक्ष्मण जितासे. रामा लक्ष्मणाचं त्या ठिकाणी चंद्रमुख आहे आणि प्रफुल्लित आहे आणि नाही मरण पावला. मरणाचे त्या ठिकाणी जे चिन्ह असते ते चिन्ह त्या ठिकाणी कुणाला कळतात, त्या ठिकाणी डॉक्टरला कळतात, त्या ठिकाणी वैद्याला कळतात. आता वैद्य असे निघाले, रोग यागळात दुसराच पाला आणायचा, वाटून पाजायचा आणि त्या ठिकाणी आपला दक्षिणा घ्यायचा. सुशेन वैद्य तसा नव्हता, जाणकार होता आणि रोग जाणला आणि रामाला सांगितलं लक्ष्मणाला भीती नाही रामा असे बोलले देव. श्रीराम पाये सावधाना सुप्रसन्न याचे वदना पद्मदळा सारिखे जाणा मुख चिन्ह दिसत आहे. चांगल्या प्रकारची अवस्था आहे. पद्मदळ पाय त्या ठिकाणी सुपळ आहे, गार त्या ठिकाणी लागत नाही आणि वदन आहे, वदन म्हणजे मुख आहे ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. म्हणून लक्ष्मणाला रामा भीती नाही, लक्ष्मण मरण पावलेला नाही, नको खेद करू कोणत्या हेच देव आहे असा त्या ठिकाणी बोललेले आहे. सुकुमार याचे कर कमळा शीतळ लागती चरण टवटवीत नेत्र युग लक्ष्मण विकल नाही रामा. लक्ष्मणाचे नेत्र त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुरायलेले आणि पाय त्या ठिकाणी गार नाहीत. तुम्ही त्या ठिकाणी खेद करू नका. लक्ष्मण त्या ठिकाणी निमलेला नाही, लक्ष्मण मरणार नाही असे सुशेन वैदी त्या आणि त्या व्यक्तीची परीक्षा केली आणि रामाला सांगू लागलेले आहे. प्राणहीन पे शरीर याचे न देखो साचार सावधान याची गोत्रे वक्त्र शेष अवतार शेषाचा अवतार आहे. याचे सगळे इंद्रिय सावध आहेत. लक्ष्मण मरण पावलेला नाही रामा, तुम्ही त्याची चिंता करू नका असे त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आणि राम प्रभूला हा सुशेन सांगू लागलेले आहे. सावध एके रघुनंदना हरिगज सैन्य पंचाना राक्षस कुळ विभंजना बंधू रत्न भय नाही. हे राक्षसाचा उद्धार करायचा की राक्षस मारायचे आणि 33 कोटी देव सोडायचे. तुम्ही त्या ठिकाणी आज्ञा वडिलाचे पाळलेले आहे, वनामध्ये निघलेले आहेत. हे कार्य तुमचं केले जाते. तुम्ही त्या ठिकाणी मध्ये काही करू नका. लक्ष्मण त्या ठिकाणी निमत नाही, सहकार्य करणार आणि तुमच्या कार्याला तुमच्या पाठीमागे राम राहणार आहे. म्हणून तुम्ही कोणता खेद करू नका. शक्ती वेद लक्ष्मण पडला सता ही जाण सर्वता नाही विसंज्ञ तेही चिन्ह अवधारी. मरण्याचे चिन्ह कोणते असतात ते मी तुम्हाला सांगतो. सावध व्हा. सावध होऊन ऐका. सुशेन वैद्य म्हणू लागलेले माणसाला त्या ठिकाणी नाडी बघितल्यानंतर नाडीचे ठोके चालतात आणि सगळ्या शरीरामध्ये त्या ठिकाणी गरमपणा निर्माण होतो, गारपणा नसतो. हे चिन्ह सुशेन वैद्य त्या ठिकाणी रामप्रभूला सांगतात. रामप्रभू त्या ठिकाणी ऐकून घेतात. करता करविला आणि सगळ्याचा त्या ठिकाणी हा प्रभू रामचंद्र आणि असा असताना सुशेनच्या भाषा त्या ठिकाणी ऐकू लागला. जरी दिसत आहे विकळ तरी पाठव्यासे प्रबळ दुःख दुखित नेत्र कमळ आळू माळू दिसत आहे. लक्ष्मणाची रामा तुम्हाला इकळ अवस्था जरी दिसत असेल तर लक्ष्मण इकळ अवस्थेमध्ये नाही आणि लक्ष्मण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सावध आहे. रामा त्या ठिकाणी तुम्ही भिवू नका असा धीर देऊ लागलेला आहे. धीर देणारा त्या ठिकाणी महत्व असतंय. एखादा त्या ठिकाणी 2 जण असतात तर दोघांमध्ये एक धीर देणार असाल तर मरणार माणूस त्या ठिकाणी धीराने कचत नाही. सुशेन वैद्य धीर देऊ लागलेत
राम त्या ठिकाणी ऐकू लागले. सर्व तायासी भयनाई हे मी जाणतचे पायी प्रतिज्ञा करतो मी पायी भय नाही लक्ष्मणा. प्रतिविज्ञा करतो आणि खरंच बोलतो. साधं खोटं बोलून मी त्या ठिकाणी जात नाही. तुमच्या लक्ष्मणला त्या ठिकाणी भीती नाही. लक्ष्मण सावध आहे. लक्ष्मण हा सावध नाही. म्हणून तुम्ही काय करा, कोणता खेद करू नका. लक्ष्मण उठन, पण कशाने उठन हे पुढे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. सुषण वैद्य बोलतात. मी जाणतच वैद्यक प्रेमाची आवश्यक स्वामित्रा भय नाही देख प्रतिज्ञा सुटंक वदत. मी त्या ठिकाणी साधा त्या ठिकाणी डॉक्टर नाही. आता जे डॉक्टर आहे तुम्हाला सांगतो, आपला हात बघते, त्या ठिकाणी तपासते आणि आपल्यालाच विचारते तुमचं काय दुखत आहे. आपण जर सांगितलं तर मग त्याला सगळं स्वल्प पडतंय. तसा मी त्या ठिकाणी सुषण वैद्य डॉक्टर आताचा नाही. मी झाड आवृत्तीत त्या ठिकाणी औषध देणार. मी त्या ठिकाणी डॉक्टर आहे. असं त्या ठिकाणी लक्ष्मणाविषयी राम प्रभूला सुमित्राची माहिती त्या ठिकाणी सांगू लागली आहे. शक्ती भेदली हृदय संधी त्यासी उपाय ऐक कृपानिधी एक वेळा आणोनी दिव्य औषधी बंधू सुबुद्धी वाचवी. ऐका ऐका म्हणले तुम्ही. मी जे सांगत आहे ते ऐका. शक्ती हृदय कमळामध्ये त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या रुतलेली आहे. ती शक्ती त्या ठिकाणी काढायची आहे. लक्ष्मणाची जखम रुष्ट करायची आहे. लक्ष्मणाला आपल्याला उठवायचं आहे. मग एक दिव्य औषधी, आणि ती दिव्य औषधी कुठं आहे, कशी आणायची, कुणी आणायची, कुणामध्ये सामर्थ्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. सावध होऊन रामा तुम्ही ऐका. मनसी